So students, you have given the question like a fill in the blanks for 7th standard practice set 41. ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काही ठिकाणी प्रिन्सिपल, काही ठिकाणी रेट ऑफ इंटरेस्ट, टाईम किंवा अमाऊंट ऑफ इंटरेस्ट आणि टोटल अमाऊंट ही दिलेली आहे आणि काही ठिकाणी तुम्हाला ती काढायची आहे. सो हाच क्वेश्चन आहे. काय ठिकाणी तुम्हाला प्रिन्सिपल दिलेला असेल, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला असेल, टाईम दिलेला असेल, त्यावरनं इंटरेस्ट आणि अमाऊंट काढायची आहे. तर काय ठिकाणी याचंच वाईस वर्सा म्हणजे वेगवेगळं दिलेलं असेल. सो यानुसार आपण काय करणार आहोत, हा क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. सो फर्स्ट एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता की प्रिन्सिपल P 4200 दिला आहे, रेट ऑफ इंटरेस्ट 7%, टाईम 3 आणि इथे आपल्याला इंटरेस्ट आणि अमाऊंट काढायची आहे. सो आपल्याला माहिती आहे I = P × R × T / 100. सो त्यानुसार PRTची व्हॅल्यू घातलेली आहे आणि त्यावरून आपल्याला इंटरेस्ट आलेला आहे. त्यानंतर टेबलमध्ये अजून एक व्हॅल्यू काढायची आहे, ती म्हणजे अमाऊंटची. आणि यू नो दॅट की अमाऊंट = प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. सो प्रिन्सिपल आणि इंटरेस्टची व्हॅल्यू आपण सम केली, त्यांची ॲडिशन केली की आपल्याला काय मिळते, अमाऊंटची व्हॅल्यू पण इथे मिळून जाते. आणि तीच आपण मिळालेल्या व्हॅल्यू इंटरेस्ट आणि अमाऊंट ह्या आपण त्या फिल इन द ब्लँक्समध्ये भरलेल्या आहेत. त्यानंतर सेकंड एक्झाम्पलकडे जाऊया. इथे तुम्हाला P दिलेला नाही आहे, P फाइंड करायचं आहे, RT दिलेला आहे, इंटरेस्ट दिलेला आहे आणि अमाऊंट तुम्हाला फाइंड करायची आहे. सो इथे आपण इंटरेस्टचा फॉर्म्युला घेतलेला आहे P × R × T / 100 आणि त्यानुसार आपण प्रिन्सिपल आहे तिथेच ठेवून प्रिन्सिपलचा एक फॉर्म्युला तयार केला आहे, तो म्हणजे I × 100 / R × T. म्हणजे प्रिन्सिपल आपण आहे त्या जागी ठेवून R × T हे डिनॉमिनेटरमध्ये आणि 100 जो न्यूमरेटरमध्ये होता, डिनॉमिनेटरमध्ये होता, तो इकडे आल्यावर न्यूमरेटरमध्ये गेला. सो P = आपण त्या व्हॅल्यू ठेवल्या, पुट केल्या, I ची 1200 × 100 / 6 × 4. त्यानंतर ते सर्व आपण मल्टिप्लाय करून डिव्हिजन करून आपलं प्रिन्सिपल मिळतोय 5000 आणि आपलं अमाऊंट मिळते 6200. नाव लेट अस मूव्ह टुवर्ड्स थर्ड एक्झाम्पल. इथे आपल्याला दिलं आहे प्रिन्सिपल, रेट, त्यानंतर इंटरेस्ट आणि टाईम आणि अमाऊंट फाइंड करायची. सो I = P × R × T / 100 आपण घेतला. सो टाईम आपण आहे तिथे ठेवला, त्यानंतर 100 इथे डिनॉमिनेटरमध्ये होता, तो I इकडे आल्यावर न्यूमरेटरमध्ये गेला आणि P × R न्यूमरेटरकडे होते, ते इकडे डिनॉमिनेटरकडे गेले. सो T = आपल्याला मिळाला I × 100 / P × R. त्यानंतर आपण जे काही रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू आहेत IPR त्या व्हॅल्यू पुट करून आपल्याला टाईम आलेला आहे 2 इयर्स. सो व्यवस्थित डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन करून दाखवल्याप्रमाणे तुम्हाला टाईमची व्हॅल्यू मिळणार आहे 2 इयर. त्यानंतर आपल्याला टोटल अमाऊंट पण फाइंड करायची होती. सो आपला प्रिन्सिपल 8000 आहे आणि इंटरेस्ट 800. सो टोटल अमाऊंट आपल्याला मिळाली 8800 रुपीज आणि ही आपण काय करणार आहोत, ती टेबलमध्ये फिल इन द ब्लँक्समध्ये लिहून घेणार आहोत. त्यानंतर फोर्थ वन बघा, इथे प्रिन्सिपल तुम्हाला फाइंड करायचं आहे, रेट दिलेला आहे, टाईम फाइंड करायचा आहे आणि इथे इंटरेस्ट आणि अमाऊंट दिलेली आहे. सो आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, तो म्हणजे अमाऊंट = प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. मग प्रिन्सिपल प्लस इंटरेस्टमध्ये आपल्याला काय फाइंड करायचं आहे, प्रिन्सिपल फाइंड करायचं आहे. सो जो इंटरेस्ट आहे ना, तो अमाऊंटकडे घेऊन जायचा. सो P = आपल्याला काय मिळालं, A - I. सो A ची व्हॅल्यू 18000 - I ची व्हॅल्यू 6000 जर पुट केली तर आपल्याला टोटल 12000 एवढी काय मिळाली, प्रिन्सिपल आपल्याला मिळालं. आणि आपण टाईमचा फॉर्म्युला जसा मगाशी वापरलेला I × 100 / P × R हा फॉर्म्युला वापरून व्यवस्थित व्हॅल्यू जर आपण पुट केल्या, डिव्हिजन मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला टाईम 10 इयर असा मिळतो, जो की आपण परत फिल करणार आहोत त्या टेबलमध्ये. फोर्थ एक्झाम्पलमध्ये प्रिन्सिपल 12000 अँड टाईम 10 इयर. अँड नाव लास्ट मूव्ह टुवर्ड्स द लास्ट पार्ट. इथे आपल्याला प्रिन्सिपल P = फाइंड करायचं आहे, R रेट दिला आहे 2.5%, देन टाईम 5 इयर अँड इंटरेस्ट वी हॅव गिवन 2400 आणि वी हॅव टू फाइंड A = वॉट. ओके. सो आपल्याला परत प्रिन्सिपल I × 100 / R × T हा आपल्याला I = PRT / 100 वरनं फॉर्म्युला मिळतोय. सो त्या व्हॅल्यू आपण ज्या आहेत 2400 × 100 / 2.5 × 5 त्या व्हॅल्यू आपण काय करणार आहोत, पुट करणार आहोत. पण आपल्याला माहिती आहे की 2.5 हा मिक्स फ्रॅक्शन आहे. सो 2 and 1/2चा आपण काय करणार आहोत, 5/2 करणार आहोत, जे बाजूला एका सर्कलमध्ये तुम्हाला सोडून दाखवलेलं आहे. आणि 5/2 हा आपल्या डिनॉमिनेटरमध्ये, तो न्यूमरेटरमध्ये गेल्यावर 2/5 होणार. त्यामुळे आपली टर्म P = 2400 × 100 × 5/2 मधला 2 न्यूमरेटरमध्ये आला.
सो 100 इंटू 2 डिवायडेड बाय 5 इंटू 5 काय राहिला डिनॉमिनेटरमध्ये. आणि जशी आपण डिव्हिजन करतो तशी 5ला 100ने डिवाइड केलं तर 20 मिळतं आणि 5ने परत 20ला डिवाइड केलं तर 4 मिळतं. सो P इज इक्वल टू 2400 इंटू 4 इंटू 2 जो की मिळतं आहे आपल्याला 192,000 रुपीज. आणि आपल्याला माहितीच आहे की अमाऊंट ए इज इक्वल टू पी प्लस आय. सो 192,000 प्लस 2400 दॅट इज इक्वल टू 21600. आणि ह्या ज्या आपल्याला मिळालेल्या प्रिन्सिपल आणि अमाऊंटच्या व्हॅल्यू आहेत तो आपण काय करणार आहोत टेबलमध्ये फिल करणार आहोत. सो अशा प्रकारे आपला क्वेश्चन 5 आपण सोडवू शकतो.